आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. तिहाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. यात्रेमध्ये कुणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊ शकते. उपाय: चांगले कौटुंबिक संबंध तयार करण्यासाठी गुरु, शिक्षक किंवा संत व्यक्तींना पिवळा किंवा केशरी रंगाचे कपडे भेट करा. आता पुढची रास वृषभ रास. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजी सुद्धा घेतात. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनेजमध्ये जाल आणि त्यावेळी जी मजा केली होती तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाही, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास अजून मदत होईल. आता पुढची रास मिथुन रास. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे. काळजी घ्या. दुसऱ्याच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लाल मिरचीचा जेवणामध्ये संतुलित प्रयोग करा. आता पुढची रास कर्क रास. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. आजचा दिवस त्या उत्तम दिवसांसारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत बेडमध्ये आराम करत राहाल, परंतु यानंतर स्वतःला ताजेतवाने ही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. उपाय: प्रेमीला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर व पाणी पिऊन निघा. याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल. आता पुढची रास सिंह रास. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी
बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. मित्र हे एकटेपणा दूर करण्याचे एकमेव उत्तम माध्यम आहे. मित्रांसोबत वेळ व्यतीत करून आजच्या दिवशी तुम्ही उत्तम गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करू शकतात. उपाय: प्रेमळ राहणे आणि विधवांना मदत करणे आरोग्यासाठी फायदेकारक ठरेल. आता पुढची रास कन्या रास. इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहीतके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारली तर तो दुखावेल. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ दफन करा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाही, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे, अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. ग्रह इशारा करत आहे की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकतात. दानदक्षिणा ही करण्याची शक्यता आहे आणि ध्यान धारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. उपाय: उत्तम आरोग्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वहा. आता पुढची रास वृश्चिक रास. प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज तुम्ही कुणी मनोवैज्ञानिक आणि चिकित्सक सोबत भेटू शकतात. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्या सोबत ठेवा. आता पुढची रास धनुरास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. त्याच चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. उपाय: शक्ती वाढवण्यासाठी आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आता पुढची रास मकर रास. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील,
परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात. नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. आता पुढची रास कुंभ रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. प्रणयाराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालू तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले आहे. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. जर खूप काही नसेल तर आज रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्यात काही वाईट नाही, तथापि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायी असतो. उपाय: आई किंवा आईसारखी स्त्रीच्या पाया पडणे मानसिक शांतता मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. आता पुढची रास मीन रास. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल. आपल्या प्रिय जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी अन्न खाऊ नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.